नमस्कार मित्रांनो, मी विलास. आज साप पकडण्यासाठी मांगोबाच्या वाडीला या ठिकाणी मी साप पकडण्यासाठी आलेलो आहे. मला फोन आला होता, दादांनी फोन केला होता की साप निघालेला आहे आमच्या इथं. त्यांनी व्हॉट्सअपच्या साह्यानं मला फोटो देखील पाठवला होता. सांगा म्हणजे काय करत होतं तुम्हाला साप कसा दिसला? ट्रॅक्टरची लेवल चालली होती इथे. लेवल चालू असताना बोळामधून पुन्हा साप निघाला. हिरव्या कलरचा साप मग भ्यायला नाही तुम्ही? नाही का बरं नाही तुम्हाला कॉल केला. आणि साप पुढे गेलेला साप या डेऱ्यामध्ये. तर मित्रांनो, साप बसला ह्या डेऱ्यामध्ये. डेऱ्यामध्ये तर खात्रीशीर आहे डेऱ्यामध्ये जर पाहिलं साप विषारी का बिनविषारी आपल्यालाही माहिती. तर ह्यात साप तर बसलेला आहे. आता पहिले एक एक काढून घेऊया. वाल होती. तुम्ही साप बघा त्याच्यामध्ये बसलेलं आहे. ह्या सापाला ग्रास स्नेक, ग्रीन स्नेक किंवा आपण त्याला गवट्या असं देखील बोलतो. नॉन विनम स्नेक आहे. खूप दिवसातून आज हा साप पाहायला भेटलाय किंवा पकडायला भेटलाय. ज्यावेळेस मी सुरुवातीला साप धरायला शिकलो होतो ना, पहिला माझ्या आयुष्यातला ज्या सापाला मी पकडून मी साप धरायला शिकलो तो हाच जातीचा याच जातीचा साप होता. जरी हा साप पूर्णपणे बिनविषारी असला पण खूप कडकडून चावतो आणि चावल्यानंतर देखील वेदना खूप होतात. आता ह्या पकडलेल्या सापाला निसर्गाच्या सानिध्यामध्ये मी सोडणार आहे. जवळून जर पाहायचं झालं तर तुम्ही ह्या सापाला जवळून पाहू शकता. ह्या सापाचा पूर्ण कलर बघा, त्याचा शरीरावरला अंगावरला रंग बघा. पूर्ण हिरवा एकदम झाडासारखा किंवा पानासारखा असणारा कलर आहे ह्या सापाचा. सापाचं नाव ग्रास स्नेक आहे किंवा त्याला आपण मराठीमध्ये गवत्या, ग्रीन स्नेक सुद्धा म्हणू शकतो. पकडलेला साप आपण निसर्गाच्या सानिध्यामध्ये सोडायला जाणार आहे. कित्येक लोक अशा सापांना मारतात किंवा खूपच विषारी वाटतो. आणि हे जे एक खासियत सांगायची झाली तर हा साप ज्यावेळेस लहान असतो ना, त्याच्या शरीरावरती काळे आडवे पट्टे असतात, डोक्यावरती पिवळ्या कलरची विहा करायची खून असते. जसं जसं हा साप मोठा मोठा होत जातो तसं त्याच्या शरीरावरले असणारे काळे डाग हे पूर्ण नाहीसे होऊन जातात. आता ह्या पकडलेल्या सापाला तर आपण घेऊन चाललोय. नक्कीच मित्रांनो, ह्या अगोदर तुम्हाला असा साप कधी पाहायला भेटलाय का? नसन पाहिला तरी कमेंट्स करा आणि पाहिला असेल तरी कमेंट्स करा. असेच आपल्याला व्हिडिओ आपल्या यूट्यूब चॅनलवरती पाहायला भेटणार आहेत.